उल्हासनगर मधून जंतर मंतर येथे विद्यार्थीच्या भविष्यासाठी हक्क अधिकाराची लढाई लढत आहे सोनम वांगचुक यांना उपोषणाला 20 दिवस ही झालं तरी पण न्याय नाही मिळाला म्हणून 20 तारखेला दिल्लीमध्ये महामोर्चा आयोजन केलं होते। हुकुमशाही विरुद्ध थोडंच धाडस, केवळ आणि केवळ जय भीमचा घोष आणि अनंत ऊर्जा, संपूर्ण तरुणाई लाठी खात आहे आणि जय भीम बोलत आहे। जब जब जुलमी जुलम करेंगा सत्ता के गलियारों से चप्पा चाप्पा गूंज उठा है जय भीम के नारों से। मोर्चा मध्ये उल्हासनगर मुंबई येथून उमेश कैदार, धम्मपाल तिके, नवीन गायकवाड व काही वकील शामिल झाले आहे। ही सर्वात स्वाभिमानाची व अभिमानाची गोष्ट आहे। उल्हासनगर मधून मोर्चाला पाठिंबा देण्यास गेले आहे। ठिकाणी पोहोचलो आहोत आणि या ठिकाणी यांची हुकुमशाही बघायला मिळते। आमचे ॲडव्होकेट उमेश कैदार सर यांनी आवाज बुलंद केला आणि या ठिकाणी सगळ्या नागरिकांना सोडण्यात आलं। आपण बघू शकता पोलिसांचा दबाव सांगतील ते। मित्रांनो, या ठिकाणी आंदोलन करताना अडवलं जाते, पोलिसांचा फौजमध्ये यूज केलं जातोय। पण आज आम्ही गर्वाने सांगतो आम्ही महाराष्ट्रातून येऊन तो बॅरिकेडिंग इकडनं काढायला लावलं आणि संपूर्ण जनतेला या ठिकाणी आता जंतर मंतरला जायला भेटणार आहे। सगळ्यांनी सामील व्हा, हर कोई यहाँ पे आओ, सरकार से डरो मत, सरकार हमसे डर रही है और ये सरकार का डर हमको अच्छा लगा। अगर आप अपना हक चाहते हो तो जंतर मंतर पे आओ, सब लोग। मेट्रो स्टेशन संपूर्ण सील केलं। स्टेशनमधून जंतर मंतरला जाणारा भाग त्यांनी ब्लॉक केला होता आणि या ठिकाणी आपण ज्यावेळेस आलो त्यावेळेस ते ओपन करण्यात आलं। त्यांना आवाज दिल्यानंतर बघू शकता खूप मोठ्या संख्येने पब्लिक या ठिकाणी आलेली आहे। इस्तीफा तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। इस्तीफा तुमको देना होगा, देना होगा, देना होगा। छात्र एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। अभी तो ली अंगड़ाई है, आगे वो अंगड़ाई है। अभी तो ली अंगड़ाई है, आगे वो अंगड़ाई है। छात्र एकता जिंदाबाद, जिंदाबाद, जिंदाबाद। भारत माता की